Good afternoon, all. Okay, student. Today I going to start our next point of this lesson, that is methane. Methane molecular formula CH4. Molecular formula of methane is CH4. Molecular mass is 16. Occurrence म्हणजे आढळतो. कुठे मिळतो, कुठे सापडतो बघा. Methanes occur in natural gas to the extent of 87%. मिथेन काय आहे? नॅचरल गॅस आहे. नॅचरल गॅसमध्ये तो सापडतो. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मेथड इन द अब्सेन्स ऑफ एअर. इन द अब्सेन्स ऑफ एअर म्हणजे जिथं एअर म्हणजे ऑक्सिजन नसतो. ॲनारोबिक प्रोडक्शन ऑफ मिथेन. मिथेनचं प्रोडक्शन कसं होतं? डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन होऊन इन अब्सेन्स ऑफ एअर म्हणजे ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी डिकम्पोजिशन होऊन ऑर्गॅनिक मॅटरचं मिथेन गॅस प्रोड्यूस होतं. मिथेन इज प्रेझेंट इन बायोगॅस. मिथेन कुठे असतो? तर बायोगॅसमध्ये असतो. मिथेन इज फाउंड इन कोल माइन्स म्हणजे कोळशाच्या ज्या खाणी असतात तिथं सुद्धा आपल्याला मिथेन मिळतं. मिथेन इज फाउंड ॲट द सरफेस ऑफ मार्श प्लेस विच इज व्हाय इट इज ऑल्सो कॉल्ड मार्श गॅस. मार्शी प्लेस म्हणजे दलदल जिथं असतं, चिखल गाळ जिथं असतो तिथं सुद्धा मिथेन आपल्याला मिळतो. त्यामुळे त्याला मिथेनला मार्श गॅस असं सुद्धा म्हणतात, कारण तो मार्शी प्लेस दलदलीच्या ठिकाणी आपल्याला मिळतो. ऑन हिटिंग अ मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन मोनॉक्साईड. ऑन हिटिंग अ मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन मोनॉक्साईड. कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन ह्यांचं मिक्सचर जेव्हा आपण हिट करतो ॲट 300 डिग्री सेंटीग्रेड इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये, तेव्हा मिथेन गॅस इज फॉर्म. बघा काय सांगितलं? मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन मोनॉक्साईड गॅस आर हिटेड ॲट टेम्परेचर 300 डिग्री सेंटीग्रेड in presence of nickel catalyst. Methane gas is formed. Then fractional distillation of natural gas given methane in pure form. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अगोदरच शिकलाय ह्या गोष्टी. फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये सुद्धा नॅचरल गॅसमधून आपण प्युअर फॉर्ममधला मिथेन काय करू शकतो? वेगळा काढू शकतो. ठीक आहे. हे आपण काय बघितलं? मिथेनचे ऑकरन्स बघितले की मिथेन कुठं कुठं मिळतं. ओके. पुढचा पार्ट आहे ते म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे त्या बघतो. मिथेन मेल्टिंग पॉइंट ऑफ मिथेन इज -182.5 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉइंट किती आहे? -182.5 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉइंट ऑफ मिथेन इज -161.5 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. इट इज कलरलेस गॅस. हा गॅस कसा आहे? कलरलेस आहे. द डेन्सिटी ऑफ लिक्विड मिथेन इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. मिथेनची डेन्सिटी ही वॉटरपेक्षा कमी आहे. लिक्विड फॉर्ममध्ये जेव्हा मिथेन असतो तेव्हा त्याची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी असते. डेन्सिटी म्हणजे त्याची घनता. मिथेन इज फ्रँकली सोल्युबल इन वॉटर म्हणजे थोड्या प्रमाणात तो वॉटर सोल्युबल आहे. इट इज हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक गॅसोलिन, इथर अँड अल्कोहोल. थोड्या प्रमाणात तो वॉटर सोल्युबल आहे, पण जास्तीत जास्त तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल आहे. मग असे सॉल्व्हंट कोणते आहेत? तर गॅसोलिन, इथर अँड अल्कोहोल आर द सॉल्व्हंट. याच्यामध्ये काय होतं? तर तो हायली सोल्युबल आहे. देन मिथेन इज इन गॅसियस स्टेट ॲट रूम टेम्परेचर. गॅसियस रूम टेम्परेचरला मिथेन काय असतो? गॅसियस स्टेटमध्ये असतो. ओके. म्हणून तर आपण त्याला बायोगॅसच्या अंडर वापरतो. ठीक आहे. देन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. मिथेनचे केमिकल प्रॉपर्टी काय आहेत बघा. मिथेन इज हायली इन्फ्लामेबल. इट बर्न बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन टू गिव्ह ब्लिश फ्लेम. मिथेन काय? हायली इन्फ्लामेबल म्हणजे सहज जळतो, ज्वलनशील आहे. इट बर्न्स बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन. तो कुणाशी रिॲक्ट होतो? ऑक्सिजनशी रिॲक्ट होतो जळताना आणि ब्लूइश फ्लेम मिळते.
In this reaction, see reaction CH4 plus twice O2 to form CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड प्लस twice H2O वॉटर प्लस हीट. ठीक आहे. मिथेन बर्न कम्प्लिटली. मिथेन काय आहे, पूर्णपणे जळतो म्हणजे काहीही राख किंवा घाण राहत नाही. देन सेकंड दॅट इज क्लोरिनेशन. आता क्लोरिनेशनच्या अंडर बघा, मिथेन अँड क्लोरीन गॅस रिॲक्ट विथ इच अदर at the temperature of 250 degrees Celsius to 400 degrees Celsius in presence of ultraviolet rays and formed mainly methyl chloride, chloromethane and hydrogen chloride. This reaction is called chlorination of methane. म्हणजे मिथेन जेव्हा क्लोरीन गॅस बरोबर रिॲक्ट होतो, टेम्परेचर किती आहे 250 to 400 डिग्री सेंटीग्रेडला, इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये, तेव्हा काय फॉर्म होतं तर क्लोरोमिथेन फॉर्म होतं आणि हायड्रोजन क्लोराईड फॉर्म होतं. त्याची रिॲक्शन बघा, CH4 प्लस Cl2 टू फॉर्म CH4Cl प्लस HCl. समजतंय? ओके. आता युजेस ऑफ मिथेन. मिथेनचा यूज काय आहे ते बघतोय आपण. Methane in the form of natural gas is used in industries such as fabric mills, paper mills, food processing industry and petrol purification. मिथेन हा नॅचरल गॅसमध्ये फॉर्म होतो, नॅचरल गॅसमध्ये मिळतो, त्यामुळे तो इंडस्ट्री पर्पजमध्ये आपण यूज करू शकतो. कोणत्या कोणत्या तर फायबर मिल्स म्हणजे कपड्याच्या मिल असतात, पेपर मिल्स, फूड प्रोसेसिंग मिल्स इथं फूड पदार्थ तयार केले जातात अशा, आणि पेट्रोल प्युरिफिकेशनमध्ये सुद्धा. ओके. देन नेक्स्ट, बीइंग द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन. हे काय आहे, स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन म्हणजे एक हायड्रोजन ॲटम 4 वेगवेगळ्या हायड्रोजन ॲटमशी कंबाईन आहे. बीइंग स्मॉल हायड्रोकार्बन, द proportion of carbon dioxide released in the combustion of methane is small and therefore it is used in domestic fluid. म्हणजे हा हायड्रोकार्बन असल्यामुळे जेव्हा हा ऑक्सिजनशी कंबाईन होतो तेव्हा काय बाहेर पडतं तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, आणि म्हणून आपण याला डोमेस्टिक फ्युएल म्हणजे घरगुती वापरण्याच्या गॅसमध्ये सुद्धा आपण याचा वापर करतो. मिथेन इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. मिथेनचं ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केले जातात. ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करण्याच्या प्रोडक्शनमध्ये काम केलं जातं, वापर केला जातो. कसा, सच ॲज इथेनॉल, मिथाइल क्लोराईड, मिथेलिन क्लोराईड अँड ॲसिटिलीन. हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत हे फॉर्म करण्यासाठी सुद्धा मिथेनचा वापर केला जातो. ठीक आहे. आपण काय काय बघितलं बघा, ऑकरन्स बघितला, फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या आणि युजेस ऑफ मिथेन बघितलं. आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे बायोगॅस. आता तुम्हाला माहिती आहे बायोगॅसमधून सुद्धा मिथेनच बाहेर पडतो किंवा मिथेनचाच वापर होतो. तर बायोगॅस म्हणजे काय, तर ही डायग्रॅम आहे. सगळ्यांना डायग्रॅम दिसते व्यवस्थित? ओके. बघा तर, ॲनिमल डग, ड्राय लीव्स, wet garbage get decomposed by anaerobic microbes in biogas. बायोगॅसमध्ये म्हणजे इथं या चेंबरमध्ये काय केलं जातं तर ॲनिमल डग, ड्राय लीव्स, वेट गार्बेज हे डिकम्पोज केलं जातं. ठीक आहे. इन बायोगॅस प्लांट. हा आहे, याला बायोगॅस प्लांट म्हणतात. धीस प्रोड्यूस मिथेन गॅस, also called biogas. यालाच मिथेन गॅस किंवा बायोगॅस म्हटलं जातं. Biogas is very cheap fuel obtained, which means the demand for cooking. Biogas is very cheap fuel. हे कसं आहे, सगळ्यात स्वस्त फ्यूल आहे आणि त्या कशासाठी मिळतं तर कुकिंग गॅस म्हणून, म्हणजे घरगुती वापराचा गॅस आहे त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये हे आपल्याला मिळतं. ओके. इट इज ऑल्सो यूज टू प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. याचा वापर आपण प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा, म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनमध्ये आपण जी घरगुती लाईट वापरतो त्याच्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा मिथेन गॅसचा किंवा बायोगॅसचा उपयोग करू शकतो. बायोगॅस कंटेन अबाउट 55 to 60% ऑफ मिथेन. बायोगॅसमध्ये 55 to 60% काय असतं, मिथेन असतं.
and the rest is carbon dioxide. आणि मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड बायोगॅस मध्ये प्रेझेंट असतो. Biogas is a fuel which is convenient to use, and in addition to this, it is a good manure. It is a good manure and is also produced as a side product of process. हे गुड मॅन्युअर म्हणजे चांगलं मॅन्युअर म्हणून सुद्धा काम करतं. बघा डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय डग अँड मिक्सचर ऑफ वॉटर. डग मध्ये काय काय असणार आहे तर ॲनिमल डग असणार आहे, ड्राय लिव्ज असणार आहे, गार्बेज असणार आहे. ओके. अंडरग्राउंड डायजेस्टर टँक आहे हा, म्हणजे जमिनीच्या खाली त्याची आउटलेट चेंबर आहे. इथून काय करायचं आहे, मिक्सिंग सली ऑफ कॅटल डग. इथं कॅटल डगचे सेलिंग म्हणजे आपण काय म्हणू, दलदल किंवा एखादा पातळ पदार्थ तयार करू तो इथं आतमध्ये सोडून देऊ. ठीक आहे. त्यानंतर ओव्हर कव्हर आहे आणि इथून गॅस एक्झिस्ट होतो, म्हणजे तयार झालेला गॅस इथून बाहेर पडतो आणि पाईपलाईन तो आपण आपल्या घरातल्या गॅसला जोडू शकतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, बायोगॅस production process. Production of biogas is an anaerobic process, म्हणजे absence of oxygen process. Okay, it takes place 2 stages. हे 2 stages मध्ये होते. मग पहिली स्टेज कोणती आहे तर प्रोडक्शन ऑफ ऍसिड. The microbes act on the biodegradable complex organic compound and produce organic acid. मायक्रोब काय करतात, बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते आणि प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड. प्रोडक्शन ऑफ ह्याच्यापासून ॲसिडचं प्रोडक्शन करतात. आणि मिथेन गॅस प्रोडक्शन कसं होतं तर मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया ॲक्ट ऑन द ऑर्गॅनिक ॲसिड टू प्रोड्यूस मिथेन गॅस. आणि मिथॅनोजेनिक जे बॅक्टेरिया आहेत त्या ऑर्गॅनिक ॲसिडशी ॲक्ट होतात आणि मिथेन गॅस प्रोड्यूस करतात. मग मिथेन गॅस कसा तयार होतोय बघा तर CH3COOH टू फॉर्म, म्हणजे बॅक्टेरियाज काय करतील तर त्याच्यापासून मिथेन गॅस तयार करतील. CH3 आणि CO2 बाहेर पडेल, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल. तर हे झालं बायोगॅस प्लांट आहे. गावाकडे अजूनही माणसं ज्यांच्या घरी जनावर वगैरे आहेत ते बायोगॅस प्लांट हा आपल्या घरी लावतात. हे कसं आहे तर चीफ इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला बायोगॅस फ्यूल उपलब्ध होतं आणि इट इज व्हेरी गुड फॉर कुकिंग अँड नो एअर पोल्युशन ऑल्सो. ठीक आहे. देन थँक यू स्टुडंट. हिअर this lesson is completed. You all solve this exercise. Okay, today you all solve this exercise and send me on my own number. Okay then, thank you. Bye. Have a nice day.